मुसळधार पावसामुळे आंबेगावात मोठं नुकसान झालंय। टमाट्याचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर शेतकरी आता संकटात सापडलाय। गेल्या आठवडाभरात पडलेल्या मुसळधार पावसानं आंबेगाव तालुक्याच्या लाखनगाव परिसर टोमॅटो पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। टोमॅटोला शेतातच बुरशी येऊन तडे जाऊन खराब झालेला आहे। त्यामुळे आता शेतकरी हतबल झालाय। नुकसानग्रस्त शेतातून आढावा घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहुयात। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सतत कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या तालुक्याला मोठ्या प्रमाणात खरं तर फटका बसलेला आहे। आणि तरकारीचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाची लागवड केली जाते आणि हा टोमॅटो मुंबईसारख्या, पुण्यासारख्या शहरामध्ये या ठिकाणी पाठवला जातो। या ठिकाणी या पिकाची खरं तर गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे बुरशीजन्य, त्याचप्रमाणे फळांना या ठिकाणी तडे गेलेले आणि हा संपूर्ण प्लॉट भुईसपाट झालेला आणि यामुळे शेतकरी अक्षरशः चिंतित झालेला आहे। आणि या शेतकऱ्यांना मोठ्या मेहनतीनं या ठिकाणी पिकवलेल्या टोमॅटोच्या पिकावरती अक्षरशः पाणी फिरलेलं गेलेलं आहे। आणि आपल्यासोबत काही शेतकरी, काय सांगाल, या शेतामध्ये आपण खरं तर या ठिकाणी टोमॅटोची लागवड केली होती, अवकाळी पावसामुळे काय नुकसान झालेलं आहे? ढगफुटी सदृश पावसामुळे ना शेतामध्ये टोमॅटो पाहायला सुद्धा राहिला नाही, एवढी नुकसान झालेली। आणि शेतकरी जवळपास आज 2 महिने झाले, तर 2-3 महिन्यापासून रखडतोय। त्याला मल्चिंग करा, ठिबक करा, एवढं बांधून घ्या, सगळं करा, आणि हातातोंडाशी माल आला आणि पाऊस झाला। आता जे तुम्ही पाहता हे सगळं टोमॅटो पीक भुईसपाट बाग झालाय। आता ह्या शेतकऱ्यांनी करायचं कसं किंवा आम्ही जगायचं कसं? फक्त सरकार मायबापाला एकच एवढी विनंती की बा, आजपर्यंत तुम्ही म्हणता मदत देतो, पण आम्हाला ही फक्त मदत तुमची कागदोपत्री, केवळ कागदावरती पंचनामे न करता ती आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचावी, ही कळकळीची विनंती करत असताना या ठिकाणी शेतकरी अमोल दरेकर, आंबेगाव, जय महाराष्ट्र, पुणे।